नमस्कार, मी अक्षय. एडियनच्या सर्व प्रेक्षकांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. वैद्यकीय पथकाकडून ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आता उपचार घेणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली आहे. तर महामार्गावरील वाटूर येथे टायर पेटवून ओबीसी बांधवांनी गाड्या अडवल्या. विकासाच्या नियोजनात जिल्हा हा महत्त्वाचा घटक, प्रवीणसिंह परदेशी यांचे विकसित मराठवाडा 2047 विकास परिषदेत प्रतिपादन. आता बघूया सविस्तर बातम्या. ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा 7वा दिवस असून त्यांनी आता उपचार घेणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली आहे. तर दुसरीकडे रात्रीनंतर आता दिवसा महामार्गावर ओबीसी बांधवांनी रस्ता रोको करत टायर पेटवून देत गाड्या अडवल्या आहेत. ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा 7वा दिवस असून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो अशी प्रतिक्रिया वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टर अनिल वाघमारे यांनी दिली आहे. आज उपोषणाचा 7वा दिवस आहे. हाके साहेबांचं 3-4 दिवसापासून बीपी दररोज वाढत आहे आणि आज आम्ही त्यांचं बीपी तपासलं तर 178/110 आहे, म्हणजे वाढलेलाच आहे, कालच्यापेक्षा वाढलेलाच आहे. पल्स त्यांचा 98 आहे आणि ऑक्सिजन लेवल 98 आहे. ब्लड शुगर आम्ही आता त्यांची चेक केली, ब्लड शुगर त्यांची 81 आली. श्री नवनाथ वाघमारे साहेब यांचं पण बीपी चेक केलेलं आहे, तर त्यांचं बीपी 130/90 आहे आणि पल्स 79/मिनिट आहे आणि त्यांची ब्लड शुगर लेवल 91 आहे. तर काय म्हणजे असं हार्टवरती प्रेशर येऊ शकतं, हार्टवरती प्रेशर येऊ शकतं आणि त्या जीविताला धोका होऊ शकतो. त्यांना ट्रीटमेंट करणं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन करणं अत्यंत गरजेचं आहे. दरम्यान जालना ते नांदेड महामार्गावर ओबीसी बांधवांनी रस्ता रोको करत टायर पेटवून देत गाड्या अडवल्या आहेत. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे. त्यांची तब्येत दिवसांदिवस खालावत चालली आहे, मात्र तरीही सरकार अद्याप कोणताही निर्णय घेत नाहीये. त्यामुळे आक्रमक होत ओबीसी बांधवांनी जालना ते नांदेड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलंय. त्याबरोबरच जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध सुद्धा नोंदवलाय. आज माननीय श्री लक्ष्मण हाके व नवनाथजी वाघमारे हे आज बिगर अन्न पाण्याचं पाणी न सुद्धा घेता 7 दिवस बसलेले. कुठंतरी सरकार जातीभेद करीत आहे. मुळात हे शिंदे सरकार जातीवादीच आहे. फक्त मी नाही त्यातलींकडे लावातले असे यांचे धंदे चालू आहेत आणि यांनी खरे मराठा समाज असो ओबीसी समाज असो यांच्यात भांडणं लावण्याचा कार्यक्रम सुद्धा त्यांची पोळी भाजण्यासाठी करीत आहेत आणि याचे परिणाम सरकारला लोकसभेत तर त्यांनी भोगलेले आहेत, पण त्यांना येणाऱ्या विधानसभेत सुद्धा भोगावं लागतील. त्यांनी जसं रयतेचं राजाचं शिवाजी महाराजाचं कार्य होतं त्याप्रमाणे कुठेही राहिलेलं नाही. महाराष्ट्र कुठेतरी विचलित होत चाललेला आहे. त्यामुळे त्यांना ओबीसी बांधवातर्फे सांगणे की आता तरी कुठेतरी जागवा, नाही तर याचे परिणाम तुम्हाला येणाऱ्या काळात भोगावे लागतील. आम्ही सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये जो काही मराठा समाजाची घुसखोरीचा जो सध्या प्रयत्न चालू आहे, 55 लाख दाखले महाराष्ट्र शासनानं जुन्या नोंदी शोधून त्या ठिकाणी त्यांना ओबीसी मध्ये प्रवेश दिला आणि नंतर सगळ्या सोयरांचा शासन आदेश काढण्याच्या मनस्थिती शासन आहे. त्यासाठी वडीगोद्री आणि पुणे या ठिकाणी आमचे नेते त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचा 7वा दिवस आहे, प्राणांतिक उपोषण आहे आणि त्यामुळं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज वाटूरमध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी रस्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे. ओबीसी समाज आक्रमक झाल्याबाबत मनोज जरांगे यांना विचारणा केली असता तो त्यांचा अधिकार आहे. त्यांची मागणी ते करतात. मी माझ्या समाजावरती ठाम आहे. त्यांनी काय दिशाभूल करायची ती करू द्या, अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणारच आहे, मात्र अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणावरही वरवंटा फिरणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काय बोलावं त्यांनी? सगळे सोयरेबद्दल त्यांना तेच ना, त्यांना काय बोलावं? SC ST ला कोणी धक्का लावू शकतं का? जे संविधानानं आरक्षण दिलं त्याला. जर त्यांना काय म्हणायचं ना, ते त्यांचा विषय. मी त्यांच्यावरती बोलतच नाही पहिल्यापासून. त्यांना विरोधक आम्ही मानलेलंच नाही. त्यामुळे आमची मागणी ओबीसी आरक्षणातून ते आम्ही घेणार आहेत. त्यांना काय दिशाभूल करायचं तर ती SC ST ला चांगलं कळतं. SC ST वाले खूप हुशार आहेत,
कोणाला धक्का लागेल का नाही लागत. खूप म्हणजे लय हुशार आहेत. त्यांना माहिती आहे त्यांचं आरक्षण हे संविधानानं दिलेले. त्यांना धक्का लागतोय नाही लागत यांनी सांगितलं ना काही फरक नाही पडत. पण यांच्यावरती आम्ही बोलतच नाहीत कारण यांना आम्ही विरोधक मानलेलंच नाही. त्यांना काय आंदोलन करायचं त्यांना अधिकार त्यांनी करावं. आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार. तिथं आज तुम्हाला यापूर्वी भेटून गेले वडेट्टीवार, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, भुजबळ हे सुद्धा भेटायला जाणार आहे असं कळलं. मी म्हणतो मला हे प्रश्नच कमवून आहेत. मला काय कळत नाही. माझा काय संबंध आहे भेटायला ये जाय काय. माझा विषय ओबीसी आरक्षणाची. त्यांना अधिकार आहे आंदोलन करण्याचा. बरं, एक कोंडी अशी निर्माण झाली आहे की सरकारला तुमचं ऐकायचं होतं, करायचं होतं. ओबीसी आरक्षण पेटल्यामुळे सरकार बॅकफूटवर आलेलं आहे. यात तुम्हाला जी आश्वासनं दिली आहेत तीही लांबणीवर पडू शकतात, तुमचा वेळ जाऊ शकतो. म्हणजे सरकार कोंडीत सापडलंय. तुमच्या बाजून निर्णय घेतला तर ते पेटणार, त्यांच्या बाजून निर्णय घेतला तर तुम्ही पेटणार. कोंडीत कसेच सापडले. तेच उभा करतात आंदोलन. कोंडीत काय सापडले तेच पुरस्कृत करतात आंदोलनाला. कोंडीत काय सापडले नाटकं करतात. कोंडीत काय सापडले. शासनाने महारेशन, महावितरण, MBCच्या परीक्षा ठेवण्यात आल्या त्याच वेळेनुसार त्या घेण्यात याव्या अशा अन्य मागण्यांना घेऊन विद्यार्थी हे गुरुवारी क्रांती चौक, मिल कॉर्नर, महावितरणाच्या ऑफिस ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. नमस्कार, आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. 14 जून 2024ला एक MSCB मधील महापारेषण कंपनीचा GR आला आणि त्याच्यामध्ये झालेले 6 परीक्षा आणि उर्वरित 2 परीक्षा अशा सर्व परीक्षा ॲट ए टाइम रद्द करण्यात आले. या गोष्टीसाठी दुसरा मुद्दा आहे महत्वाचा. महावितरण मध्ये एक चांगली ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि त्याची परीक्षेची जी तारीख आहे किंवा फॉर्म भरण्याची तारीख पे तारीख चालू आहे ते सगळं बंद करून आता लवकरात लवकर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ह्या सगळ्या परीक्षा घ्याव्यात. महानिर्मितीमध्ये काही पदांच्या नियुक्त्या करायच्या बाकी आहेत त्या कराव्यात आणि उर्वरित जागा काढाव्यात. त्यासोबतच आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. जे AEचे विद्यार्थी आहेत, असिस्टंट इंजिनियर, यासाठी गेटची सक्ती कंप्लीट रद्द करावी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोमासाईल कंपल्सरी झालं पाहिजे कारण हे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे. MSCB हे महाराष्ट्र शासनाचं आहे. तर इथं फक्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनाच नोकऱ्या भेटाव्यात यासाठी अधिवास प्रमाणपत्र लागलं पाहिजे. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जे ITIचे सगळे जण आहेत यांच्यासाठी जी कंत्राटी पद्धती आहे ही कंत्राटी पद्धती बंद होऊन या ठिकाणी 3 वर्षाचा कंत्राटीचा काळ बंद करून त्या पहिल्या दिवशी पासूनच हे परमनंटली नोकऱ्या भेटाव्यात. आणि जी रद्द झालेली भरती आहे, जे काही रिकॅल्क्युलेशन करायचे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लवकरात लवकर करून विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर ह्या सर्व परीक्षा घेतल्या पाहिजेत. माझं एम, प्रत्येक विद्यार्थ्याचं इतकं एम असतं की त्यांनी एक चांगलं उच्च प्रतीचं शिक्षण घ्यावं आणि त्यानंतर त्यांना एक उच्च प्रतीची नोकरी लागावी ज्याच्यामुळे त्यांचं उदरनिर्वाह किंवा पुढील जे फ्युचर असतं ते सिक्युअर होईल. यानुसार आता जसं मी आहे मॅरिड, या कंडिशनमध्ये मी आहे मॅरिड. आता माझी दोन्हीकडची फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे त्याच्यामुळे मी स्टडी करू शकते. आता माझ्यासारखे अशा बऱ्याचशा विद्यार्थिनी असतील ज्या प्रिपरेशन करत असतील. पण असं होते की आता जर समजा या फेजमध्ये त्यांचे एक्झाम्स कंडक्ट नाही झाल्या आणि त्यांचे मॅरेजेस झाले आणि इन फ्युचर जे त्यांचे दुसरे इन-लॉज वगैरे असतील ते जर या शिक्षणाच्या बाबतीत किंवा दुसऱ्या कुठल्याही नोकरीच्या बाबतीत सपोर्टिव्ह नसतील तर त्यांना असं होईल की अरे आपण आपल्या जेव्हा भरती निघाल्या होत्या आधी त्या जर तेव्हा कंडक्ट झाल्या असत्या तर आपण आता जास्त सिक्युअर असतो, फायनान्शियली स्टेबल असतो. आणि जर आता आपल्याला करायला नाही मिळत आहे त्याच्यामुळे आपलं शिक्षण सर्व वाया जात आहे हे देखील मुद्दा त्यांच्या मनात उत्पन्न होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या सर्व परीक्षा जेव्हा नियोजित झाल्या आहे त्यानुसार झाल्या नाही तरी पण आता वेळ आहे त्या कालावधीत तरी तुम्ही कंडक्ट करावा इतकीच विनंती आहे. तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळेल अशा शब्दात कर्ज वसुली न्यायाधिकरण औरंगाबादचे पीठासीन अधिकारी विमल कुमार गुप्ता यांनी येथून बदली झाल्यानंतर त्यांच्या निरोप समारंभाला उत्तर देताना प्रतिपादन केलंय. वकील संघाच्या वतीने निरोप समारंभ घेण्यात आलाय. कर्ज वसुली न्यायाधिकरण औरंगाबादचे पीठासीन अधिकारी विमल कुमार गुप्ता हे 19 जून 2020 रोजी औरंगाबाद येथे कर्ज वसुली न्यायाधिकरण पीठासीन अधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात येथील कर्ज वसुली न्यायाधिकरणाचे स्वरूप बदलून टाकले. पूर्वी या ठिकाणी अनेक खटले प्रलंबित राहत होते. 3 तारखांमध्ये निर्णय देऊन त्यांनी कोर्टाचं काम कमी व जलद गतीने होऊ शकतं हे दाखवून दिलं. कोर्ट कमिशनरची नियुक्ती करून समन्स तामीळ होण्याचा वेळ कमी केला.
नव्याने आलेल्या वकिलांना उत्पन्नाचं साधन व अनुभवांची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या जलद गतीने निवाडे करण्याच्या पद्धतीमुळे येथील कर्ज वसुली न्यायाधिकरणातील प्रलंबित प्रकरणं 50% कमी झाल्याचं म्हटलं जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार त्यांनी प्राधिकरणास पूर्णतः डिजिटल केले. त्यासाठी नवीन उपकरणं उपलब्ध करून दिली. वेळोवेळी बँकांचे कर्मचारी, वकील व कर्जदार यांच्यामध्ये समन्वय साधून प्रकरणांचा निपटारा केला. कर्ज वसुली न्यायाधिकरण पीठासीन अधिकारी विमल कुमार गुप्ता यांची येथून बदली झाल्यानंतर त्यांचा निरोप समारंभाचं आयोजन वकील संघाच्या वतीने करण्यात आलं होतं. यावेळी वकील संघाच्या वतीने अनेकांनी त्यांना पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांना निरोप दिला. तर सदर निरोप समारंभाला उपस्थित सर्व वकील संघ व अन्य मंडळींना गुप्ता यांनी पेनच्या स्वरूपात रिटर्न गिफ्ट करून सर्वांचा आभार मानलं. यावेळी त्यांनी आपल्या कारकिर्दीचा प्रवास विशद केला. I could not have asked something more from you people who have cooperated me despite me showing some anger, me showing some reluctance. Without your cooperation, I could not have done anything. When I joined, it was a COVID time. I say COVID brought blessings in the form of the VC hearings. Tremendous money was spent by the government on providing infrastructure. With the COVID going away, everybody wanted to return to the same old fashion of physical hearings. Such efforts were countered by Honorable Chief Justice of India, Justice D.Y. Chandrachud, who issued directions to all the courts throughout the country to continue the hybrid hearing. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. संभाजीनगरकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. आता केशर, हापूस, लंगडा, गुलाबखस, इमरती, सफेद मालोदा, काला मालोदा, शक्करगोटी, अल्फान, खुदूस, मलगोबा, चीनी मलगोबा, राजापुरी, सिंधू, मुर्शिदाबादी, बदाम, खोबरा, तमचा, बत्ताशा, पायरी, हुर, दूध पेडा, दिलपसंद, निरंजन, तोतापरी, गावरान केशर, माया, केंट, टॉमी, लिली, ऑमलेट, अगरबत्ती, गावरान, दशहरी. मंडळी, ही सगळी आंब्यांची नावं आहेत आणि हे सगळे आंबे आपल्याला खायला मिळणार आहेत, तेही आपल्या शहरात म्हणजेच छत्रपती संभाजीनगर मध्ये. कृषी विद्यापीठ फळ संशोधन केंद्र, हिमायतबाग, छत्रपती संभाजीनगर येथे हे विविध प्रजातीचे आंबे आपल्याला खायला मिळणार आहे. तर वाट कसली पाहताय? आताच भेट द्या आणि या निरनिराळ्या आंब्यांची नैसर्गिक पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा मनमुराद आनंद लुटा. तर आजच संपर्क करा. सचिन कुंढारे 9975 51 11 42, दिलीप जाधव 94 21 66 70 02, गणेश उंद्रे 88 30 67 46 58. आता नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला आंबा थेट हिमायतबाग ते ग्राहक. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. प्रत्येक जिल्ह्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार विकासाचा आराखडा तयार करावा. त्याद्वारे विकसित भारत 2047च्या संकल्पनेस प्रत्यक्ष साकारता येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रचे प्रमुख कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी केलं आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच MIT येथे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र व MEDC महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने
विकसित मराठवाडा 2047 या एकदिवसीय विकास परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. MITच्या आनंद सभागृहात आयोजित या कार्यक्रमास महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्समेशन मित्रचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर, सहसचिव अमन मित्तल, सॉफ्टवेअर टेक्निकल पार्कचे अजय श्रीवास्तव, शीतल पांचाळ, प्रभारी आयुक्त जगदीश मिनियार, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे अध्यक्ष अतुल शिरोडकर, MIT ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे महासंचालक मुनीश शर्मा, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे उपाध्यक्ष आशिष गर्दे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ उपस्थित होते. मुनीश शर्मा यांनी जिल्ह्याचा तयार केलेला नियोजन आराखड्याबाबत माहिती दिली. विदर्भ व खानदेशलगत असलेल्या मराठवाडा हे आर्थिक केंद्र व्हावं यासाठी आपले प्रयत्न महत्त्वाचे ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी MITच्या वतीने सत्कार करण्यात आलेल्या मराठवाडा सेंटर फॉर इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंटच्या आराखड्या पुस्तिकेचं विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या विकास परिषदेत उद्योग, पर्यटन, कृषी, वॉटर ग्रीड, माहिती तंत्रज्ञान अशा 5 क्षेत्रनिहाय उद्योजक, शिक्षण तज्ज्ञ, विषय तज्ज्ञ, संशोधक, अर्थतज्ज्ञ, शासकीय वरिष्ठ अधिकारी यांना परिसंवादात मते नोंदवण्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं. जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी सूत्रसंचालन केलं, तर आशिष गद्रे यांनी आभार मानलं. उद्घाटन सोहळ्यानंतर उपस्थित तज्ज्ञांच्या क्षेत्रनिहाय गटचर्चा करण्यात येऊन त्याद्वारे शिफारसी व सूचनांचं संकलन करण्यात येणार आहे. औरंगाबाद संभाजीनगर या जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार केला. तर 2-3 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे मी सुरुवातीला आपल्या सर्वांच्या समोर मांडू इच्छितो की गेल्या 60 वर्षापासून भारताचा विकासाचा जो जर्नी आहे आपली, त्याच्यामध्ये आपण संपूर्ण देशाला एक घटक समजून सगळ्या पूर्ण देशाची अर्थव्यवस्थाला कसे पुढे आणायचं असा एक विचार करत होतो. की आपला भारत देश एवढा विशाल आहे की एक पूर्ण भारतचे एंड टू एंड आसामपासून कन्याकुमारीपर्यंत जे काय धोरणं डेव्हलपमेंट आहेत हे इतके विविध असले पाहिजे त्या जॉग्रफीला धरून, तर ते काय शक्य होत नाही. म्हणून आपण नियोजन आणि विकासाचा घटक किंवा युनिट काय समजावा, तर जिल्हा हा युनिट समजावा. आणि प्रत्येक जिल्हा आपले आपले भौगोलिक ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस याचा विश्लेषण करून देशाचे एकंदरीत विकासासाठी कॉन्ट्रीब्यूट करेल. रोटरी परिवारातर्फे पाठशाला या उपक्रमानुसार शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी म्हणून जिल्हा परिषद आणि मनपाच्या 40 शाळांना कपाटे प्रदान करण्यात आली आहे. शहरामधील 4 रोटरी क्लबचं ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आणि मनपाच्या शाळांना ग्रंथालयासाठी लोखंडी कपाटे भेट दिली. या वर्षीच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरियन स्वाती हेरकल यांच्या रोटरी की पाठशाला या उपक्रमानुसार शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी म्हणून प्रत्येक शाळेत ग्रंथालय असावे, ते ठेवायला कपाट असावे आणि मुलांना पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून कपाटे देण्यात आली. शहरामधील 4 क्लबने प्रत्येकी 4 शाळांना 10-10 कपाटे दिली आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन PDG डॉक्टर दीपक पोफळे यांनी केलं. यावेळी PDG रुखमेश खाटोटिया तसेच PDG सुहास वैद्य यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट हेड म्हणून AG रोटरियन स्वाती स्मार्ट तसेच प्रेसिडेंट रोटरियन सरिता लोणीकर आणि रोटरियन सतीश लोणीकर यांनी काम पाहिलं. कपाटासाठी कालिका स्टीलच्या CSR मधून अर्थसहाय्य लाभलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रोटरियन अमित कोरडे यांनी केलं. कार्यक्रमासाठी प्रेसिडेंट सरिता लोणीकर, प्रेसिडेंट नवल होलानी, प्रेसिडेंट ॲडव्होकेट चंद्रकांत भैवाल, प्रेसिडेंट रुस्तुम तुपे तसेच प्रेसिडेंट मथुरादास देशमुख, प्रेसिडेंट ज्योती काथार, AG प्रमोद सावंत, पवन गुट्टे आणि सर्व डिस्ट्रिक्ट ऑफिसर सह सर्व शाळांच्या शिक्षकांची उपस्थिती होती. याचवेळी रोटरी परिवारातर्फे एकल महिलांना सक्षम करण्यासाठी रोटरी की आशा अंतर्गत आटा चक्कीच्या वितरणाचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं. यात डिस्ट्रिक्ट उपक्रमांतर्गत 27 महिलांना आटा चक्की, पिठाची गिरणी देण्यात येणार आहे. त्यातील 9 जणींना काल आटा चक्की देण्यात आली. उपक्रमासाठी रोटरी सदस्य, शिक्षक आणि इतर विद्यार्थी असे 100च्या वर उपस्थिती होती. हे विशेष. तर टीव्ही सेंटर येथील स्वामी विवेकानंद उद्यान येथे मिनी बुलेट ट्रेनचं उद्घाटन आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसोबत ट्रेनमध्ये बसून त्यांचं उद्घाटन केलंय. दिनांक 18 जून रोजी टीव्ही सेंटर येथील स्वामी विवेकानंद उद्यान येथे मिनी बुलेट ट्रेनचं उद्घाटन आमदार मध्य
श्री प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल आणि महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसोबत ट्रेनमध्ये बसून त्यांचं उद्घाटन केलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, संतोष वाहुळे, कार्यकारी अभियंता आर्यन संधा, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू यांनी केलं। तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना विजय पाटील यांनी मांडली। या बुलेट ट्रेन उद्घाटन प्रसंगी शहर सुधार समितीचे सचिव गजानन पिंजरकर, अध्यक्ष गणपत दराडे आणि राऊत गार्डन प्रेमी यांच्या वतीने शहर सुधार योग निसर्ग प्रेमी मित्र मंडळ समितीच्या वतीने आयुक्तांचा सत्कार करण्यात आला। विटखेडा ते कांचनवाडी रोडवरील अतिक्रमणामुळे तसेच रस्त्याचे चौपदरीकरणाचं काम सुरू असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता। त्यामुळे महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने विटखेडा ते वाल्मी रस्त्यावरील जवळपास 85 ते 90 लहान मोठे अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली आहे। महानगरपालिकेच्या वतीने शहरात व मनपा हद्दीत अतिक्रमण कारवाई प्रभावीपणे राबवण्यात येत आहे। महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने विटखेडा ते वाल्मी रस्त्यावरील जवळपास 85 ते 90 लहान मोठे अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली आहे। विटखेडा ते कांचनवाडी रोडवरील अतिक्रमणामुळे तसेच रस्त्याचं चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता। त्यामुळे नागरिकांना येणे जाण्याकरता अडचणी निर्माण होत होत्या। त्यामुळे सदर अतिक्रमणे निष्कासित करणे अनिवार्य झालं होतं। या परिसरातील अतिक्रमणधारकांना मागील 1 महिन्यापासून अतिक्रमण पथकाद्वारे संबंधित अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्यासाठी वारंवार सूचना करण्यात येत होत्या, परंतु अद्यापपर्यंत अतिक्रमणधारकांनी आपले अतिक्रमण न काढल्यामुळे आज आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोखंडी शेड, टपरी व इतर लहान मोठे अतिक्रमण निष्कासित करण्यात आले। सकाळी 10 वाजेपासून सदर कारवाईला सुरुवात करण्यात आली होती। यावेळी काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढल्यामुळे त्यांचं कोणतंही सामानास नुकसान झालं नाही। उर्वरित अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आले। त्यापैकी एक टपरी जप्त करण्यात आली, तसेच किरकोळ सामान जप्त करण्यात आले। सायंकाळी 6 वाजेपर्यंत कारवाई सुरू होती। उद्या सकाळपासून उर्वरित कारवाई केली जाणार आहे। सदर कारवाई उपायुक्त 1 सविता सोनवणे, पदनिर्देशित अधिकारी झोन क्रमांक 10 कैलास जाधव, इमारत निरीक्षक मझहर अली, सागर श्रेष्ठ व कर्मचारी यांनी पार पाडले। जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण कारवाई ज्या ठिकाणी असलेल्या सामानाचं नुकसान होत होतं त्यामुळे अतिक्रमणधारकांनी आपलं अतिक्रमण व या ठिकाणी असलेले सामान स्वतःहून काढून घ्यावं, अन्यथा महानगरपालिका यास जबाबदार राहणार नाही, असे आवाहन अतिक्रमण विभागाच्या वतीने करण्यात आलं होतं। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। वैद्यकीय पथकाकडून ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आता उपचार घेणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली आहे। तर महामार्गावरील वाटूर येथे टायर पेटवून ओबीसी बांधवांनी गाड्या अडवल्या। विकासाच्या नियोजनात जिल्हा हा महत्त्वाचा घटक, प्रवीणसिंह परदेशी यांचे विकसित मराठवाडा 2047 विकास परिषदेत प्रतिपादन। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।